लेसन नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स या लेसनमध्ये प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करणार आहे, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, किंगडममध्ये किंगडम ॲनिमिलिया याच्यामध्ये जे सब किंगडम आणि क्लासेस आहेत ते आपण मागच्या तासाला आपण पाहिले होते. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घ्या, याच्यामध्ये यावर्षी जो रिड्यूस पार्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये हा बॉडी कॅव्हिटी पेज नंबर 66मध्ये सुद्धा रिड्यूस पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये हा जो बॉडी कॅव्हिटी अँड बॉडी सेगमेंटेशन हे दोन्ही पूर्ण पार्ट कॅन्सल आहे. म्हणजे याच्यातला आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे थेरी पार्ट कॅन्सल आहे, तरीसुद्धा तुम्ही हे लक्षात घ्या की कशा पद्धतीने त्यांची रचना आहे, शरीर रचना आहे, हे वाचून ठेवायला काहीच हरकत नाही आहे. लक्षात घ्या, कारण याच्यावर डिपेंड आपल्याला पुढचे त्याचे किंगडम सब किंगडम हे आपल्याला पाहिजे आहेत. तर हे जरी तुम्हाला याचा थेरी पार्ट जरी कॅन्सल आहे तरी त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जी आपण मागच्या तासाचं आणि हे याचा पूर्ण यांनी इथे हा चार्ट दिलेला आहे, तो चार्ट मात्र अभ्यासाला आहे. म्हणजे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह जरी नसलं तरी त्याचं मेन पार्ट आहे. लक्षात घ्या, किंगडम ॲनिमिलिया मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाऊट सेल वॉल, ज्यांना पेशीभित्तिका नसते असे बहुपेशीय जे प्राणी आहेत त्यांना ॲनिमिलिया म्हणजे प्राणी संघामध्ये अशा प्रकारचा आपण अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये पहिले आहे त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्या शरीराची असलेली रचना ती सेल्युलर ग्रेड आणि टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड. म्हणजे काय, काहींची रचना ही पेशीवर आधारित असते तर काहींची रचना ही नंतर पेशी जे असणारे ऑर्गन आहेत म्हणजेच अवयव आहे, परत त्याच्यामध्ये अवयव संस्था आहे, या पद्धतीने त्याची रचना आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व करायची. त्याच्यामध्ये पुढचा जो पार्ट दिलेला आहे तो बॉडी सिमेट्री म्हणजे शरीर कोणत्या पद्धतीने आहे, सिमेट्री कशी आहे. तर असिमेट्रिकल बॉडी, दुसरा आहे रेडियल सिमेट्री आणि तिसरा आहे बायलॅटरल सिमेट्री. लक्षात घ्या, असिमेट्रिकल म्हणजे काय, असममित रचना, ते शरीराची रचनाच म्हणजे असममित आहे, काही कुठल्याही पद्धतीने त्याला आकार नाही, जसं की अमिबा आहे. रॅडियल सिमेट्री जो आहे आणि त्याच्यामध्ये परत बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल म्हणजे काय, दोन्ही शरीराची रचना ही दोन समान भागात विभागली जाते, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. त्याचं एक्झाम्पल म्हणजे एकदम बेस्ट उदाहरण आपणच आहोत, मानव प्रजात, की ज्याच्यामध्ये पूर्ण मधोमध जर रेष हे केली तर आपले दोन्ही शरीराचे समान भाग होतात. पुढचा आहे बॉडी कॅव्हिटी. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने आपण शरीराची रचना आहे त्याच्यामध्ये हे बघा इथे वरच्या दाखवलेलं आहे बॉडी कॅव्हिटी कोणकोणत्या पद्धतीने, एंडोडर्म, परत सिलिओम, एक्टोडर्म आणि मिझोडर्म, हे अशा पद्धतीने 3 प्रकारे त्याचे 3 लेवलमध्ये त्याची रचना असेल. तर दुसरा आहे जो एक्टोडर्म आहे तो म्हणजे बाहेरचा आणि एंडोडर्म जो आहे आतला आणि मिझोडर्म जो असतो त्याच्यामध्ये. म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याची कॅव्हिटी आहे, म्हणजे आतली जी रचना आहे ती कशा पद्धतीने आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटीच्या रूपामध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत हे दिलेले आहेत. इक्युलोमेट, ॲसोमेट, त्याच्यामध्ये बघा रेडियलमध्ये आहे म्हणून त्यांनी डबल ते घेतलेलं आहे, आणि सुडोमेट आणि इकोलोमेट असे जे आहेत ते याच्यामध्ये पाहायचं आहे. आता कोणता कशामध्ये येतो, फायलेमच्या रूपाने आपण पाहूया. याच्यामध्ये पहिला आहे पोरीफेरा, सिलेंट्राटे आणि प्लॅटीहेल्मेथिस आहे, अर्सेनहेल्मेथिस, आणि 5वा जो आहे ॲनिलिडा आहे. नंतर आता तो इकोलिमेट ज्या प्रकारामध्ये आहेत त्याच्यामध्ये कोण कोण मोडत आहेत, तर ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडोमार्टा, परत हेमिकॉर्डाटा आहे आणि कॉर्डाटा आहे. लक्षात घ्या, तर याच्या पद्धतीने याचं क्लासिफिकेशन आपण याच्यामध्ये
पाहतो आहोत. पुढचा जो आहे हे सगळे 10 फायलेम आपल्याला डिटेल प्रत्येक फायलेम आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामधला पहिला फायलेम आहे पोरीफेरा. लक्षात घ्या, पोरीफेरा म्हणजे स्पंज. तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण म्हणजे स्पंज आणा की ज्याचं हा जो प्राण्याचा प्रकार आहे हा स्पंजसारखा आहे बघा. पोरीफेरा त्याच्यामध्येच मोडतो. दीज ॲनिमल्स आर विथ द सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड आर कॉल्ड स्पंज. लक्षात घ्या, हा जो एकदम सोपा प्रकार आहे, त्याची शरीराची रचनाही सोपी आहे. तो कसा आहे तर स्पंजच्या आकारामध्ये आहे. दे बियर न्यूमरियस पोअर्स ऑन देअर बॉडी. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये स्पंजच्या वर बघा बारीक बारीक असे कितीतरी पोर्स असतात, छिद्र म्हणता येईल आपण त्याला. दोज पोर्स आर कॉल्ड ऑस्टिया आणि अँड ऑस्क्युला. लक्षात घ्या, ऑस्टिया आणि ऑस्युला हे कशाला म्हणायचे बघा. ऑस्टिया म्हणजे इथे सायकॉन जो दाखवलेला आहे बघा, ऑस्टिया त्याचा जो बेस आहे त्याला ऑस्टिया असं म्हटलं जातं आणि तेही त्यालाही पोर्स असतात. आणि ऑस्युला म्हणजे काय, त्याच्यावरची जे होल्स असतात त्याला ऑस्क्युला असं म्हटलं जातं. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. हे पूर्णपणे पाण्यात असणारे ॲनिमल्स आहेत. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्रिव्हल्स. लक्षात घ्या, हे काही खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत तर काही प्राणी हे स्वच्छ म्हणजे गोड्या पाण्यामधले असतील. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. यांच्या शरीराची रचना ही असममित आहे. असममित म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कुठलाही त्याला आकार नसतो ठराविक असा. तर पुढचा भाग पॉईंट आहे आणि हे कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहेत. नोट्समध्ये हे कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. ह्याच्यावरच मार्क्स आहेत त्याचे. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल्स, कोलार सेल्स. म्हणजे लक्षात घ्या, ह्यांचे जी पेशींची रचना आहे ती कोलर सेल्सची आहे. लक्षात घ्या, आता ती कशा पद्धतीने असते ते थोडंसं आपण पुढे पाहूया. दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच्ड टू सबस्ट्रेमम. हिज डू नॉट शो लोकोमोशन. लक्षात घ्या, हे खाली त्यांना बेस म्हणजे खालचा जो पाया आहे अशाला तो ॲटॅच असा हा प्राणी आहे. म्हणजे हे बघा, सायकॉन जो दिसतोय खालचा भाग आहे त्याचा सायकॉनचा सुद्धा ती जोडलेला आहे असं खाली आणि म्हणून हे कधीही हालचाल करताना आपल्याला दिसत नाही. आता प्राणी म्हटलं की हालचाल आपल्याला वाटते पण तसं नाही. पुढचं बघूया. हिन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स. लक्षात घ्या, म्हणून त्यांना सेडेंटरी ॲनिमल्स असं म्हटलेलं आहे कारण त्यांची हालचाल होत नाही म्हणून. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पिक्युल्स ऑर स्पॉन्जिन फायबर्स. लक्षात घ्या, जी स्पंजची पोरशी अशी बॉडी जी आहे ती पूर्णपणे कशाने सपोर्ट केलेली आहे. खालच्या बाजूला जो भाग आहे बेसचा तो फायबर्स आहे. स्पॉन्जिन फायबर्स म्हटलं जातं किंवा स्पिक्युल्स असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. स्पिक्युल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. हे फिलिंग दी ब्लँकसाठी सुद्धा आलेलं होतं की स्पिक्युल्स कशापासून बनलेले आहेत तर सिलिकापासून किंवा कॅल्शियम कार्बोनेटपासून. लक्षात घ्या, हे महत्त्वाचे असे पॉईंट्स आहेत. कुठला प्रश्न कधी येऊ शकतो. दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. लक्षात घ्या, ह्यांचं फीडिंग म्हणजे यांचं अन्न कशामधून मिळवलं जातं तर जे पाण्यामध्ये असलेले वॉटरमध्ये असलेले जे ॲनिमल्स एकदम छोटे छोटे कीटक वगैरे असे जे असतात हे ऑर्गॅनिझम्सवर त्यांचं अन्न म्हणजे ग्रहण करण्याचं होतं किंवा ते घेतात मग अन्न म्हणून. वॉटर इज टेकन थ्रो ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रो ऑस्क्युला. मी मगाशी सांगितलं होतं ऑस्टिया आणि ऑस्क्युलामध्ये काय फरक आहे की ऑस्टियाच्या जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं ऑस्टिया. तिथून ते काय करतात, पाणी घेतात, ग्रहण करतात. आणि ऑस्क्युला म्हणजे हे बघा वरचं जे असे ऑस्क्युलम दाखवलं आहे बघा तिथे त्याला म्हणायचं ऑस्क्युला. तर त्या ऑस्क्युलामधून त्यांनी पाणी काय करतात ते
बाहेर टाकतात. लक्षात येते का? आणि कोलार सेल्स बघा तिथे बारीक बारीक असे दिसत आहेत, त्यांनी ॲरो करून 6.12 दाखवलेलं आहेच आहे. तर पुढचा पॉईंट बघूया. दीज ॲनिमल रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड असेक्शुअल मेथड ऑर अ सेक्शुअल मेथड. लक्षात घ्या, तुम्हाला झालेलं आहे मुकुलायन या पद्धतीने यांचं रिप्रोडक्शन होतं, प्रजनन होतं. आणि हे मुकुलायन म्हणजे वाढतं. लक्षात घ्या, एकावर बड तयार होतं आणि ते सेपरेट परत वाढायला लागतात. बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. आणि त्यांचं चांगल्या पद्धतीत रिजनरेशन या प्रकारेने सुद्धा त्यांचं रिप्रोडक्शन होऊ शकतं. त्यांनी उदाहरणं दिलेलेच आहेत. सायकॉन आहे, ऑस्पिंजिया म्हणजे बाच स्पंजे आहे, परत हायकोलोनिमिया आणि युप्लिटेला नावाचे जे हे प्राणी आहेत. असे ह्याच्यातलं एक जरी नाव लक्षात ठेवलं, बाच स्पंज और सायकॉन, हे आपल्याला पोरिफेरस संघामधला आहे, हे लक्षात राहील. आणि पुढचा जो सिलेंट्रिया आहे तो संघ आपण सिलेंट्राटा म्हटलं जातं. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.